महाराष्ट्र सीईटी सेल द्वारा जी सीईटी कंडक्ट केलेली आहे त्याद्वारे जे ऍडमिशन्स होणार आहेत नेमकं इथून पुढची प्रक्रिया काय असेल। तर चला थोडक्यात हे समजून घेऊया। मित्रांनो, सगळ्यात आधी येणाऱ्या साधारणतः एका आठवड्यामध्ये रिस्पॉन्स शीट जनरेट केला जाईल। आता नेमकं रिस्पॉन्स शीट म्हणजे काय, तर मित्रांनो 29 एप्रिल 30 एप्रिल 2 मे जो काही आपला स्लॉट होता त्या स्लॉट मध्ये जी काही आपण परीक्षा दिली होती त्या परीक्षेवेळी जे आन्सर आपण टिक केलं होतं ऑनलाईन माध्यमातून ते आन्सर आणि सीईटी सेल द्वारा जे काही त्यांना करेक्ट आन्सर वाटतायत ते तुमच्या समोर ठेवले जातील। तुम्ही प्रत्येक प्रश्नाचं तुम्ही दिलेलं उत्तर आणि सीईटी सेलचं उत्तर मॅप कराल। जर तुम्हाला ऑब्जेक्शन वाटत असेल की सर माझं आन्सर करेक्ट आहे सीईटी सेलचं चुकीचं आहे तर तुम्ही ऑब्जेक्शन तिथे रेस करणार आहात। जनरली प्रत्येक ऑब्जेक्शन साठी तुम्हाला 1000 साधारणतः फी भरावी लागणार आहे। जरी सीईटी सेलची चूक असेल तरी तुम्हाला ती भरावी लागणार आहे आणि ते पैसे नॉन रिफंडेबल असतात। तर आधी रिस्पॉन्स शीट जनरेट होणार। रिस्पॉन्स शीट मध्ये बऱ्यापैकी आपल्याला अंदाज येईल की आपल्याला किती मार्क्स मिळणार आहेत। मित्रांनो, रिस्पॉन्स शीट एकदा जनरेट झाला की आपल्याला ऑब्जेक्शन रेस करण्यासाठी अवधी देण्यात येईल। साधारणतः 2 ते 3 दिवसाचा तो अवधी असेल। एकदा ऑब्जेक्शनचा पिरियड संपला की फायनली तुमच्या समोर तुमची मेरिट लिस्ट येणार आहे।